तर बघा, बघू शकता अशी मस्त आपली हिरवी मिरची आहे. आणि मी बघा ही मिरची आहे ना कशी मस्त अशी धुवून वगैरे पुसून घेतलेली आहे. तर एवढी तर भारी आहे ना शिमला मिरची, एकदम छोटी छोटी आहेत बघा. आणि 1/2 किलो शिमला मिरची आहे. तर हे बघा किती मस्त अशी हिरवीगार आहे. आणि हे स्वच्छ धुवून आणि कपड्याने पुसून घेतलेली आहे. तर हे बघा, बघू शकता अशी मस्त आपली शिमला मिरची आहे आणि एकदम अशी हिरवीगार आहे बघा. तर बघू शकता तुम्ही मस्त चाकूने आहे ना अशी मस्त बनवणार आहे बघा. एवढी अशी बघा अशी कट करून आपण मस्त हे असे कापून घेऊया. एवढी तर मस्त होते ना ही छोटी छोटी शिमला मिरची, खूपच मस्त होते. तुम्ही पण अशी शिमला मिरची छोटी छोटी आणा आणि बनवून बघा. खूप मस्त अशी खाण्यासाठी असते, डाळ भाताबरोबर खूप छान शिमला मिरची लागते बघा. तर चला तर आपण आता बघूया. तर बघा, बघू शकता आता आपण इथं आहे ना अशी हे मारून घेऊया बघा अशी. हे बघा अशी मस्त आपण इथं कापून घेतलेली आहे बघा, अशी कट करून घेतलेली आहे. तर आपण सगळ्याच मिरच्या अशी हे बघा याच्यामधलं बी आहे ना आपण ते सगळं काढून घेऊ. असं चाकूच्या साहाय्याने आपण सगळं काढून घेणार आहे अशा बी. तर बघा मी चाकूच्या साहाय्याने असे सगळे बी काढून घेणार आहे. हे बघा अशा सगळे बी मी तर काढून घेणार आहे. तर चला तर बघा आपण कशी मिरची बघा, बघू शकता मी अशी मिरची कट करून घेतलेली आहे सगळी. आणि याच्यामधलं तर मी बी आहे ना चाकून सगळ्या काढून घेणार आहे, नंतर तुम्हाला दाखवणार बघा. आणि पुन्हा धुवून घेणार आहे मी कापून सगळं, म्हणजे बी आहे ना हे निघून जाईल. तर चला आपण बघू. मी इथे आता खोबरं, शेंगदाणे, लसूण, जिरे आणि थोडंसं मीठ, कोथिंबीर सगळं वाटलेलं आहे. याच्यामध्येच मी टमाटा पण वाटून घेतलेला आहे. तर चला आपण शिमला मिरची आता भरून घेऊया बघा. तर बघू शकता मी असा मसाला सगळा हाताने मिक्स करून घेतलेला आहे. हे बघा मीठ, हळद सगळं टाकलेलं आहे. तर बघू शकते आपण सगळा मसाला मिक्स करून घेतलेला आहे. आता मिरच्यामध्ये आपण भरूया. तर बघा मी असा थोडा थोडा मसाला सगळ्या मिरच्यामध्ये भरून घेणार आहे. हे बघा बघू शकता अशा. तर बघा बघू शकता की ते मस्त अशी मिरची भरून घेतलेली आहे सगळी शिमला मिरची. बघू शकता की ते मस्त मिरची भरून घेतलेली आहे आपण. बघू किती त्याच्यातलं बी आहे ना मी सगळं काढून घेतलेलं आहे. फक्त सगळा मसाला असा भरून घेतलेला आहे. बघा किती भारी अशी मिरची झालेली आहे आपली भरून. तर बघा मी इथं कढाई ठेवून घेतलेली आहे. आणि आता चला आपण सगळ्या मिरची ना यामध्ये टाकून देऊया तेलच्यामधलं. बघू शकता तर मी जशी मिरची वगैरे टाकून घेतलेली आहे. आणि सगळं मिक्स करून घेणार आपण आणि वाफेवर ठेवूया. तर बघा मी गॅस एकदम असा मिडियम केलेला आहे. तर आपण एकदम कमी गॅसवर आपल्याला वाफेवर शिजवायचे आहे. पाणी बिलकुल पण नाही टाकायचं. तर बघा बघू शकता मी आता कशी मिरची मस्त परतून घेतलेली आहे. हे बघा
तर चला आपण एक वाफ काढून घेऊया आता, म्हणजे मिरची पण आपली छान भारी अशी शिजून जाईल वाफ काढल्याच्या नंतर. तर बघू शकता मी मस्त अशी, तर बघा बघू शकता मी आता एक वाफ काढून घेतलेली आहे आणि बघा थोडीशी शिजलेली आहे. तर एवढी पण काही शिजलेली नाही बरोबर, अजून कच्ची आहे थोडी. तर बघू अजून आपण एक वाफ काढून घेऊया, म्हणजे आपली शिमला मिरची पण एकदम मस्त अशी होईल डाळ भाताबरोबर खाण्यासाठी. एकदम छोटी छोटी मिरची होते बरं काही, आणि छोट्या शिमला मिरच्या मला आवडतात, मोठ्या मोठ्या मी कधीच शिमला मिरची आणत नाही. तर हे बघा बघू शकता कशी आपली शिमला मिरची शिजत आहे. तर चला पुन्हा आपण एकदा एक वाफ काढून घेऊया, नंतर बघू. तर बघा मी अजून एक वाफ काढून घेतलेली आहे आणि मस्त अशी छान आपली मिरची शिजलेली आहे. बघू शकताय तुम्ही, बघा किती छान अशी मिरची झालेली आहे आपली. एकच नंबर आपली शिमला मिरची झालेली आहे बघा. तर बघा कशी झाली ती.